ठाणे महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीनंतर शुक्रवारी पहिलीच सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। ही सभा पूर्णवेळ तहकूब झाल्याने सोमवारी महासभा घेण्यात आली। या सभेत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी शिवसेना पक्षाने दिलेल्या पत्रानुसार सभागृह नेतेपदी हनुमंत जगदाळे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दिलेल्या पत्रानुसार विरोधी पक्षनेता पदावरती अशरफ उर्फ शानू पठाण यांची निवड करण्यात आलेली आहे। सभागृहात नवनिर्वाचित सभागृह नेते हनुमंत जगदाळे व विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या सभागृहाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच नवनिर्वाचित गटनेत्यांचाही सत्कार करण्यात आला। त्यानंतर महासभा सुरू झाली। दरम्यान घाईघाईमध्ये काही प्रस्ताव मांडण्यात आले। सदर सभा गुंडाळण्यात आली। तसेच कोणालाही बोलू दिलं नाही आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत तर भाजपाने या सर्व गोष्टींचा निषेध करत उपमहापौर कृष्णा पाटील यांनी डायसवरनं खाली उतरून याचा जाब विचारत निषेध नोंदवला। तर सभागृहात काही काळ सत्ताधारी शिवसेना व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। यावेळी भाजप नगरसेवकांनीही यावरती तीव्र निषेध व्यक्त केला। त्यानंतर अशरफ शानू पठाण यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होताच त्यांनी आपल्या केबिनचा ताबा घेतला। यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांची उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक येथे उपस्थित होते। के महासभा म्हणजे प्रत्येक 131 सदस्य सर्वांना बोलायचे अधिकार है और हमें विरोधी पक्ष नेता है, लेकिन जब भी सदस्यों की बातों को ना सुना जाएगा तब हमारा नोंद विरोध करके रहेगा। ये महासभा के पहले की प्रथम चलते आ रही है, लेकिन अब ये चलेगी नहीं। सदस्य 131 सदस्य की थानेकर के प्रश्न उन लोग जो मानना चाहते उनको मानने का अधिकार है और उनको अनमानने का अधिकार मिलेगा।